नमस्कार, आज मी बनवणार आहे ज्वारीच्या कोंड्याच्या भातोड्या किंवा यालाच पापड किंवा पापड्या असंही म्हटलं जातं। हे पापड खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात। मसाला पापड आहेत त्यामुळे चवीला खूप छान लागतात। हे पापड ज्या कोंड्यापासून बनवलेले आहेत तो कोंडा कसा तयार झाला हे थोडक्यात सांगते। ज्वारीचे पापड बनवताना ज्वारी ही मी 3 दिवस पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती। तिसऱ्या दिवशी ज्वारी पाण्यातून काढून सुकवून अशा पद्धतीने मिक्सरला थोडी थोडी करून बारीक करून घेतली। बारीक करून घेतलेलं ज्वारीचं पीठ एका चाळणीने चाळून घेतलं। त्यानंतर परातीमध्ये जे तयार झालेलं पीठ आहे त्याच्या ज्वारीच्या पापड्या किंवा भातोड्या बनवल्या आणि चाळणीमध्ये जो शिल्लक राहिलेला कोंडा आहे त्याच्याच आज आपण भातोड्या किंवा पापड बनवणार आहोत। यापासून मी ज्वारीचे पापड बनवले, त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेला आहे। आणि हे पीठ तयार करताना जो शिल्लक राहिलेला कोंडा होता चाळणीमध्ये तो एवढा राहिलेला आहे। आता हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे आपण याला फेकून देखील देऊ शकत नाही आणि यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतं त्यामुळे हे पौष्टिक देखील आहे। आता यापासूनच आपण पापड बनवूया। ज्वारीच्या कोंड्यामध्ये मी अर्धा वाटी इतकं ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे। तर हे ज्वारीचं पीठ आहे ते आपण रेग्युलर भाकरी करतो ना तेच मी यामध्ये मिसळलेलं आहे। ज्वारीचे पापड बनवताना जे परातीमध्ये पीठ तयार झालेलं होतं त्यापैकी तुम्ही अर्धा वाटी पीठ देखील यामध्ये घालू शकता, पण ते पीठ मी शिल्लक ठेवलेलं नव्हतं त्यामुळे आपण रेग्युलर भाकरी करतो ना तेच पीठ मी यामध्ये घातलेलं आहे अर्धा वाटी इतकं। कोंड्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि एका पळीने याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करते। यामधल्या संपूर्ण गाठी गुठळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि भरपूर पाणी घालायचं आहे। जास्तीचं पाणी घातल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं, त्यामुळे यामधला कोंडा छान भिजला जातो। रात्रभरासाठी हा कोंडा मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। याच्यावरचं झाकण काढते तर बघा याच्यावरती पाणी आलेलं आहे, थोडंसं लालसर आहे आणि याच्यावरती थोडंसं फोलपट देखील आलेलं आहे। ते देखील पाण्यासोबत आपल्याला बाजूला काढायचं आहे। कोंडा भिजल्यानंतर याच्यावरती जे पाणी आलेलं होतं ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे। जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता ते पाणी आपण पुढे वापरणार नाही, ते फेकून द्यायचं आणि पातेल्यामध्ये हा जो भिजलेला कोंडा आहे यापासूनच आपण पापड बनवणार आहोत। याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। आता भिजल्यानंतर हा कोंडा एवढा झालेला आहे। आता आपण याला एखाद्या भांड्याने मोजून घेऊयात, जेणेकरून पापड बनवण्यासाठी पुढे पाणी किती लागेल याचा अंदाज येतो। कोंडा मोजण्यासाठी अंदाजेच इथं मी एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घेतलं। आता हे भांडं भरण्यासाठी बघा थोडासा कोंडा कमी आहे। आता जेवढा कोंडा भरलेला आहे त्याच्या 3 पट पाणी आपण सुरुवातीला वापरणार आहोत। त्यामधलं पाणी बाजूला किती काढायचं ते मी पुढे सांगणारच आहे। ज्या भांड्याने आपण कोंडा मोजलेला होता त्यामधला कोंडा एका पातेल्यामध्ये काढून ठेवते आणि बरोबर त्याच भांड्याने मोजून आपल्याला 3 पट इतक्या पाण्याचा वापर इथं करायचा आहे। जेवढा कोंडा भरला त्याच्या 3 पट पाण्याचा वापर आपल्याला इथं सुरुवातीला करायचा आहे। इथं बघा गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं। जाड बुडाच्या पातेल्याचा किंवा भांड्याचाच वापर इथं आपल्याला हा कोंडा शिजवण्यासाठी करायचा आहे। त्यामध्ये ज्या भांड्याने आपण कोंडा मोजलेला होता बरोबर त्याच भांड्याने मोजून 3 भांडी इतकं पाणी गरम करायला ठेवलं। पातेल्यावरती झाकण ठेवून हे पाणी गरम करून घेतलं। त्यानंतर यामधलं आपल्याला 1 पट इतकं पाणी बाजूला काढायचं आहे। ज्यावेळेस पाण्याची आवश्यकता वाटेल त्यावेळेस आपण हे गरम केलेलं पाणी वापरणार आहोत। पातेल्यामध्ये कोंड्याच्या दुप्पट इतकंच पाणी राहिलेलं आहे, सुरुवातीला एवढंच पाणी आपण वापरणार आहोत। यामध्ये काही मसाले घालते, कारण हे कोंड्याचे पापड आहेत ते मी मसाला पापड बनवत आहेत त्यामुळे अतिशय टेस्टी लागतात। चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, जिरे, ओवा, पांढरे तीळ, काळे मिरे पूड आणि थोडासा हिंग घेतला। सर्व मसाले या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी आहे ते खळखळीत उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं। त्यामुळे या मसाल्यांचा फ्लेवर या पाण्यामध्ये छान उतरला जातो आणि आपले पापड खाण्यासाठी अगदी खमंग बनून तयार होतात। 2 मिनिटांसाठी हे मसाले मी या पाण्यामध्ये शिजवून घेतले। त्यानंतर गॅस लो करते। तयार करून घेतलेला हा कोंडा आहे तो आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर थोडा थोडा करत या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचा आहे। कोंडा पळीने हळुवारपणे सोडून घेते, कारण कोंडा थोडासा घट्टसर असतो आणि तो अंगावरती उडू शकतो, त्यामुळे याला हळूहळू या पाण्यामध्ये सोडून घेते। सर्व कोंडा या पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे।
गॅस अगदी लो टू मीडियमच ठेवायचा, गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर हे संपूर्ण मिश्रण तळाला लागू शकतं आणि करपट वास किंवा अगदी याचा रंग देखील बदलू शकतो। कोंडा उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर 2 मिनिटांसाठी याला मी कंटिन्यूअस हलवून घेतलं। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवते, गॅस अगदी लो ठेवते आणि साधारणपणे 6 ते 7 मिनिटांसाठी याला वाफ देते। 6 ते 7 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढते आणि याला एकदा हलवून घेते। त्यामुळे हा कोंडा आहे तो सर्व बाजूने व्यवस्थित असा शिजला जातो। इथं पहा, याची कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्टसर वाटत आहे, त्यामुळे गरम केलेल्या पाण्यापैकी अर्धा ते पाऊण वाटी इतकं पाणी मी यामध्ये घातलं। पाणी घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटांसाठी याला वाफ देते। 2 वेळा या कोंड्याला मी वाफ दिलेली आहे। सुरुवातीपासून आतापर्यंत साधारणपणे 15 मिनिटांसाठी हा कोंडा मी शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, हा कोंडा व्यवस्थित शिजलेला आहे। कोंडा शिजल्यानंतर त्याच्यावरती अशी ही साय जमा होते, म्हणजेच कोंडा व्यवस्थित शिजलेला आहे। त्याचबरोबर कोंडा छान असा फुलला जातो आणि पळीच्या पाठीमागे बघा अशा प्रकारे छान लेअर जमा होते, म्हणजेच पापड घालण्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलेलं आहे। गॅस बंद करते आणि लगेचच याचे पळी पापड घालण्यासाठी घेते। हे पापड मी कापडावरती घालत आहे, त्यासाठी अगोदरच मी जाड बेडशीट अंथरून घेतलं, त्याच्यावरती एक पातळ सुती कापड अंथरून घेतलेलं आहे। त्यावरती पळीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पापड घालत आहे। पापड घालत असताना जास्तही जाड किंवा जास्तही पातळ घालायचे नाहीत। पापड जास्त पातळ झाले तर ते वाळल्यानंतर कापडापासून निघणार नाहीत, त्यामुळे हे पापड मीडियम जाडीवरती घालायचे आहेत। पापडचं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट असे पापड बनवून तयार होत आहेत। पापड घालत असताना थोडंसं मिश्रण एका छोट्या पातेल्यात काढून घ्या आणि बाकीचं आहे ते झाकून ठेवा, कारण गरम गरम आहे तोपर्यंतच याचे पापड छान येतात। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत संपूर्ण पापड आपल्याला घालायचे आहेत। इथं पहा, सर्व पापड मी घातलेले आहेत। पापड सुकल्यानंतर हे कापडापासून वेगळे कसे करायचे ते थोडक्यात सांगते। पापड पूर्णपणे सुकू द्यायचे, त्यानंतर कापड पलटी करायचं आणि कापडाच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला पाण्याचा हपका मारायचा आणि ते कापड ओलं करून घ्यायचं। त्यानंतर कापड सरळ करायचं आणि मग बघा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे पापड आहेत ते अगदी अलगद असे कापडापासून वेगळे होतात। याच पद्धतीने मी संपूर्ण पापड आहेत ते कापडापासून काढून घेते आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। 2 दिवस ज्वारीच्या कोंड्याचे मसाला पापड मी उन्हामध्ये वाळवून घेतले। त्यानंतर बघा, तेवढ्या कोंड्यामध्ये एवढे पापड बनवून तयार झाले। ज्वारीच्या भातोड्या किंवा पापड बनवल्यानंतर भरपूर प्रमाणात कोंडा शिल्लक राहतो, तो फेकून न देता आपण असे हे मस्त खमंग असे मसाला पापड नक्कीच बनवू शकतो। ज्वारी भिजवून आपण ज्वारीचे पापड बनवतो, त्यापासून भरपूर प्रमाणात कोंडा शिल्लक राहतो, तो कोंडा फेकून न देता असे हे तुम्ही खमंग असे मसाला पापड नक्कीच बनवू शकता, कारण हे पापड खाण्यासाठी तर अतिशय खमंग लागतात आणि तोंडात ठेवताच विरघळतात, एवढे खुसखुशीत बनून तयार होतात। यामधले मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते। तळल्यानंतर बघा, हे पापड किती छान असे फुलत आहेत। यामध्ये आपण अजिबात पापड खार देखील घातलेला नाही, तरी देखील हे पापड छान खुसखुशीत बनून तयार होतात। हे पापड आपण भाजून देखील खाऊ शकतो, पण मला तळलेले पापडच खायला आवडतात, त्यामुळे इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे। भिजवून घेतलेल्या ज्वारीच्या कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन असतं, त्यामुळे ते खूपच पौष्टिक आहे। त्यामुळे ज्वारीचा कोंडा फेकून न देता अशा पद्धतीने अतिशय खमंग खुसखुशीत असे मसाला पापड तुम्ही नक्की बनवा। मला हे कोंड्याचे पापड ज्वारीच्या पापडपेक्षा जास्त आवडतात, कारण ते खूपच खमंग लागतात। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।